गातेस खुर्द आयोजित भव्य 1 लाख प्रथम पारितोषिक ट्रॉफी आपण पाहू शकता। त्याचबरोबर मालिकावीर सायकल या स्पर्धेला आयोजित करण्यात आली आहे। जबरदस्त आयोजन नियोजन आणि व्यवस्थापन पाहतायत। फ्लेक्स लागलेले आहेत यशोदा मागे पाहू शकता YouTube लाईव्ह वर। माननीय जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष नीरजजी सांबरे साहेब, त्यानंतर पाहिलं आपण प्रथम उपनगराध्यक्ष नगरपंचायत विक्रमगड माननीय नीरजजी पडोले उर्फ पिंका पडोले यांचे फ्लेक्स पाहू शकतात। त्याचबरोबर पाहिलं विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि पालघर जिल्हा जिजाऊ संघटना अध्यक्ष माननीय संजयजी ढोणे साहेब, त्यानंतर पाहिलं फ्लेक्स लागलेले आहेत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय शशिकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर माजी उपसरपंच आणि लीजन क्रिकेटर कुडूस ग्रामपंचायत डॉक्टर गिरीश चौधरी साहेब, त्याचबरोबर कामगार नेते आणि या स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या माध्यमातून झालंय ते लोकनेते कामगार कोकण विकास कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय महेंद्रजी ठाकरे साहेब यांचे फ्लेक्स आपण पाहतायत। त्याचबरोबर बॉडी बिल्डर वाडाश्री विजेता या वाडा तालुक्यातील या गावातील उत्कृष्ट बॉडी बिल्डर शाहू फिटनेस जिमचे प्रोप्रायटर सागर पाटील यांचे फ्लेक्स आपण पाहू शकतायत। समला सुरुवात पहिला चेंडू आता जातोय, थोडी घाई करायची आहे। मॅच या ठिकाणी आहे ओम स्वस्तिक सारशी वर्सेस कोणे स्पोर्ट कोणे। कोणे स्पोर्ट कोणे संघाचं नाव अप्रतिम गाजलं होतं। चॅम्पियन ट्रॉफी 1 लाखाची स्पर्धा या वर्षी सुद्धा या हंगामामध्ये हे नाव मात्र गाजेल का? विनोदजी मोकळे साहेब कोणसे यांचं आगमन झालंय, आपलं हार्दिक स्वागत। तर पहिला चेंडू आता जातोय कोणे स्पोर्ट कोणेकडनं घेऊन येतोय अगदी लीजन क्रिकेटर अनुभव संपन्न खेळाडू, पूर्ण वाडा तालुक्याच्या ओपन क्रिकेट मध्ये वाडा तालुक्याच्या बाहेर जाताना पाहिलं होतं आपण। अमोल एक मोठं नाव क्रिकेटच्या विश्वातील, बारीक मार्क तयार। महेश भोईर यांच्या सोबत अनेक स्पर्धा खेळलेला हा खेळाडू आहे। सुरेख फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड केला मिड विकेटला, चांगला क्षेत्ररक्षण, पहिला चेंडू सिंगल धाव, खातं खोललं गेलंय सारची संघाचं। दिनेशच्या माध्यमातून एक स्लॉक स्वीप अप्रतिम खेळण्यामध्ये माहिरचा दिनेश, वाडा प्रीमियर लीग सीझन 2 लगातार 4 षटकार दीपेश गुलाबला टोकले होते, अप्रतिम मात्र बॅटिंग केली होती। एक सुरेख मात्र त्या ठिकाणी लांब लांब षटकार पाहायला मिळालं, ते जगताप मैदान गाजवलं होतं। स्ट्राईक केला बॅटिंग स्टँडवर फलंदाज पाहू शकता हर्षद याला, एक युवा खेळाडू मात्र तयार होतात वाडा तालुक्याच्या टेनिस विश्वामध्ये, आणि वाडा तालुक्याचं क्रिकेट पुढे येण्याचं काम मात्र असोसिएशनच्या माध्यमातून केलं जात आहे। एक जबरदस्त गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर अमोद मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मधील दुसरा चेंडू हाताळतोय। इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय, गोलंदाज अमोलच्या माध्यमातून चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर त्यानं भिरकावला गेलाय। चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला व्हेरिएशन देतोय, स्लोवर वन टाकण्यामध्ये माहीर आहे, क्विकर वन टाकण्यामध्ये माहीर आहे, चेंडूला लेग ब्रेक ऑफ ब्रेक सुद्धा त्याच्याकडे क्वालिटी आहे, असा खचून क्वालिटीने भरलेला गोलंदाज आहे। तेवढीच विस्फोटक फलंदाजी होईल का, पॉवर प्लेचा सर्कलचा फायदा घेईल का फलंदाज हर्षद? नाइस बॉल, एक्सट डिलिव्हरी, पंच थोडस मात्र या ठिकाणी नाराज होतात कारण थोडं व्हेरिएशन जास्त झालंय, परंतु टप्पा अचूक होता, फ्लाइट चांगली होती, चांगल्या पद्धतीने मात्र उंचीवर चेंडू निघाला होता, थोडस मात्र व्हेरिएशन जास्त झालंय आणि धावसंख्या मात्र अवांतर धावेनं पोहोचेल ती 2 या धावसंख्येवर। षटकातील अजूनही पहिला आपण तर 4 चेंडूचा खेळ बाकी राहतोय। तिसऱ्या चेंडू अटॅक केला, चेंडू भिरकवला गेलाय, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये पाहिलं आपण तर कट टू कट चौकार, अप्रतिम बॅटिंग या डीजे। थँक्यू। तर जाऊया इनसाइड आउटचा फटका चौकाराच्या रूपामध्ये कन्वर्ट केला, तिसऱ्या चेंडूवर चौकार आलाय, धावसंख्या फरकावर पोहोचते 6 या धावसंख्येवर। 3 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडू बाकी राहत आहेत। चौथा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज अमोल। सुरेख मात्र या ठिकाणी पुल शॉटचा प्रयत्न, विकेट जाते, फलंदाज बाद होतोय, तंबूच्या आसऱ्याला येतोय, कॅच 2 बसला, या ठिकाणी शॉर्ट स्कोअर लेगला फलंदाज हर्षद, आणि हर्षद एक चौकार टोकून बॅक टू पवेलियन या डीजे। एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतंय। शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्दचं भव्य आयोजन। हे गाव वैतरणा नदीच्या काठी आहे, वाडा तालुक्यातील आपण या ठिकाणी शिरीष फाट्याच्या परिसरामध्ये वसलेलं गाव। वैतरण नदी म्हटल्यानंतर पुण्याची नदी जिच्यावर जीवनवाहिनी म्हणून मुंबईची म्हटलं जातं,
ती वैतरणा नदी, अप्पर वैतरणा डॅम, जिच्या माध्यमातून आपण पाहू शकतो पाणी, आणि पुण्यवान अशी नदी, वॉटर शॉट नदीच्या कुशीत बसलेले गाव आणि 1 लाखाची स्पर्धा आहे गावातील. ग्रास ते सीडून जातोय, सी मार रेषा पार, एक्स्ट्रा कव्हरला खंडणी चौकार. पाच चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये 1 गडी गारद केलाय, परंतु 5 चेंडूमध्ये 2 चौकार बसले अमोलवर. 10 धावसंख्या फलकावर आली आहे. अंतिम चेंडू हातात जातोय. बॉलिंग मार्कर गोलंदाज पाहू शकतोय, ओपनिंग गोलंदाज अमोलच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला फलंदाज पाहू शकतायत ऋतिक. नाही शॉट या बेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटवर तेवढासा चेंडू आला नाही, बॅटवर स्किड झाला आणि इथे मात्र पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आतापर्यंत येते 10 या धावसंख्येवर. अजूनही पहिलं तर 3 षटक बाकी राहत आहेत. सर्व प्रेक्षकांचं मी समालोचक सूरज पाटील हार्दिक स्वागत करतोय आणि केबलवर, टीव्हीवर, ट्रिपल एट चॅनलवर पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अँड गुड मॉर्निंग. कमांड इज तसे आपण फ्लेक्स पाहू शकतायत. वाडा तालुक्यातील क्रिकेटच्या विश्वातील शुक्र तारा म्हणून ज्यांची ओळख आहे, द फाउंडेशन ऑफ वाडा तालुका क्रिकेट, ज्यांना एक जबरदस्त फाउंडर मेंबर म्हणून मोलाचं योगदान केलंय आणि सर्वात मोठं योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे युवकांचे प्रेरणास्थान श्री गणेशजी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोप्रायटर माननीय योगेशजी बबनराव पाटील साहेब. फ्लेक्स पाहू शकतायत. त्यानंतर पाहिलं आपण तर माजी पंचायत समिती उपसभापती, लीजन क्रिकेट गुड मॉर्निंग क्लबचे सदस्य माननीय वैभवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर सरकार ग्रुपचे अध्यक्ष नवनीतजी ठाकरे साहेब, संदीप दुपारे साहेब, असे दिग्गज व्यक्तिमत्वांचे फ्लेक्स आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. विद्यमान पंचायत समिती सदस्य अमोलजी पाटील साहेब नेरोली, अशा दिग्गज व्यक्तिमत्वांचे फ्लेक्स लागले आपण पाहू शकतायत. मोलाचं योगदान या स्पर्धेला. नाइस बॉल, एक्सलंट डिलिव्हरी, व्हॉट व्हेरिएशन, अप्रतिम आउटस्विंग बॉल निघालाय. दिनेशने मात्र तेवढाच लॉक स्विपचा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला फ्लाईट दिली होती, चेंडू मात्र आउटस्विंग ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला. एक चांगल्या पद्धती गोलंदाजी पाहायला मिळते. व्ही शेप मध्ये चेंडू काढून घेतलाय आणि या ठिकाणी एक सिंगल धाव मध्ये परावर्तित होतोय. धावसंख्या फलकावर 1 ने वाढून पोहोचते. आकडा येतोय 11 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षक आपल्या जागी जायचं, थोडी घाई करायची, कारण प्रत्येक सामना हा पहिला आपण इनिंग 20 मिनिटांमध्ये समाप्त व्हायला पाहिजे, कारण अन्यथा अंतिम सामन्यामध्ये थोडासा बॅड लाईटचा सामना करावा लागतो. आणि कालच्या दिवसामध्ये आपला एक सामना बाकी राहिलेला आहे, तो अगदी उद्या ठीक 9 वाजता या ठिकाणी पाहायला मिळेल. धनंजय स्पोर्ट चिंचगड वर्सेस शिवतेज चिंचगड ह्या 2 संघांनी बाजी मारली अंतिम गटाच्या सामन्यापर्यंत. दिग्गज खेळाडू खेळले, दिग्गज संघ खेळले, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळाची रिस्पेक्ट कराल तर खेळ तुमची रिस्पेक्ट करेल. जास्त वेळ घ्याल तर मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. षटकातील पहिला चेंडू, दुसरा बॉल, पहिल्या चेंडू सिंगल धावाली, दुसरा बॉल डॉट करून दाखवतोय. अप्रतिम मात्र या ठिकाणी कमबॅक, दबाव कायम करेल की मात्र षटकार चौकार येतील. पहिल्या मॅन्ड्री पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 10 धावसंख्या आली आहे, परंतु दुसऱ्या ओव्हरला धीरजनं अप्रतिम सुरुवात केली आहे. 2 चेंडूमध्ये 1 बॉल डॉट करून दाखवलेला आहे. क्षमता जोपासण्याची, एक चांगल्या पद्धती निवड करण्याची, चेंडू मात्र सिद्ध करण्याची, क्रिकेट दाखवण्याची वेळ एवढ्या मोठ्या ट्रॉफी मध्ये मिळते. मोठं भाग्य प्रत्येक खेळाडूचं असेल. सुरेख फटका, पॉइंटला कॅच उडालाय, कॅच पकडलाय, विकेट बाद, फलंदाज तंबूच्या असलेला बॅक टू पवेलियन. थँक्यू. ऋतिक बाद झालेले ते मैदानामध्ये येतात. उत्तम उर्फ दादा, एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहू शकताय सारशी संघातून. सारशीचं सुद्धा पूर्वीचं क्रिकेट खूप चांगलं होतं. चांगल्या पद्धतीने कोणे, सारशी, बिलगर या संघांची नावं या वाडा तालुक्याच्या टेनिस विश्वामध्ये चांगल्या पद्धतीने गाजली होती. MRI चा बॉल असायचा आणि त्यावेळेस त्यांचे षटकार चौकार पाहायला आवडायचे.
तेव्हा आम्ही खूप लहान होतो आणि त्यावेळेस मात्र ते क्रिकेट आठवलं जातंय. केबी संघ असेल, जनमान कुडूस संघ असेल, देवघर संघ असेल, देवघर गुजकाठी अप्रतिम. आमचे मित्र या ठिकाणी कपिल भाईंचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम भाई. आपण मंचावर स्थान आपण व्हायचंय. षटकातील चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत झालेला 3 धावसंख्या फक्त एकच दिली आहे. नाईस बॉल. चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता दिनेशनं. गोलंदाज हुशार आहे, चाणक्य बुद्धीने गोलंदाजी करतोय. तेवढच मात्र तंत्रशुद्ध नियंत्रणात्मक मात्र चेंडू हाताळतोय. 4 चेंडूंमध्ये एकच धाव दिली आहे. हा कोणी संघ आहे जो संघर्षाला एकदा पेटला की मोठ्या स्पर्धेला सुद्धा आपली बाजी आपली ताकद दाखवून देतोय. मागच्या सीझन मध्ये चॅम्पियन ट्रॉफी नवचैतन्य स्फोट गांधीकरांच्या ट्रॉफीला या संघाने एक दरार निर्माण केला होता. वाटतं शॉट हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला गेला. कॅच या ठिकाणी पकडली गेली आहे. महत्वाचा मासा गळा लावला दिनेश बाद तंबूच्या आसऱ्याला. आणि जयूर मैदानामध्ये येताना पाहू शकतायत धावसंख्या मात्र सीमित राहिली आहे. दबाव कायम केला धीरजनं. दिनेशला बाद केलं गेलंय. मोठा आदरात मात्र दिला गेलाय. आतापर्यंत पाहिलं आपण तर विकेट गेलेले आहेत ते एकंदरीत 3 गडी गारद केलेले. धावसंख्या मात्र फळकर फक्त 11 आहे. 5 चेंडूंमध्ये धीरज पुणे संघाच्या या गोलंदाजानं एकच धाव खर्च केली आहे. प्रगतीपथावर षटक आहे. एक अमेझिंग मात्र भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील अजून एक चेंडू बाकी राहतोय. 5 चेंडूंमध्ये 2 गडी गारद केलेले. फक्त 1 धाव देतोय. खूप कंजूसी केली धीरजनं. दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केलाय सारशी संघाला. या दबावातून निघायचं असेल तर कव्हर ड्राईव्हचे फटके ठोकावे लागतील. नो वेस्ट टाइम. कोणी टीम घाई करायची आहे. षटकातील अंतिम चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. बी फास्ट. चेंडू मात्र फ्लाइट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न. चेंडू थेट निघाला. थर्ड मॅन रिझनला पंचांचा मात्र इशारा येतो. सीमा रेषा पार. एक दमदार चौकार. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षक आपल्या झोन मध्ये आपण राहायचंय. फक्त गोलंदाज कॅप्टन हे 2 फक्त खेळपट्टीजवळ येतील. बाकी सगळे क्षेत्ररक्षक आपापल्या जागी जायचंय. वॉर्न आम्ही वारंवार करत राहणार आहोत कारण कालच्या दिवसाही कदाचित सामना राहिला होता. चला बाकी क्षेत्ररक्षक आपल्या जागी चला. खेळपट्टीवर फक्त कॅप्टन आणि गोलंदाज असतील. ते सुद्धा फक्त 10 सेकंद घेतील याची नोंद घ्यायची आहे. सामना रंगतदार पाहायला मिळतो. प्रेक्षकांच्या भेटीला मात्र अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेला येणार आहेत. कृष्णा सातपुते फॅन आपण पोहोचणार आहात 21-22 तारखेला. त्याचबरोबर पाहिलं आपण अभिजित दुधे, विश्वजित ठाकूर, आकाश तारेकर, थॉमस डायस, सुमित डेकले, जयेश पाटील, विनर स्पोर्ट विनर डेंगडॉंग पुणे मधील खेळणारे खेळाडू या स्पर्धेला नक्कीच उपस्थित राहतील. मोठी स्पर्धा म्हटल्यानंतर वाडा तालुक्यामध्ये मात्र अनेक सितारे उतरत असतात. चॅम्पियन ट्रॉफीला पाहिलं होतं या सीझन मध्ये पहिली मोठी स्पर्धा शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्दची 1 लाखाने भरलेली खच्चून स्पर्धा. गोलंदाज तयार. अमोल वैयक्तिक दुसरं, सांख्यिक तिसरं. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. पंचांच्या हात समांतर. धाव अवांतर. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू मात्र फिरकावला गेलाय. नियंत्रण थोडस मात्र सुटलं गेले हातातून आणि अवांतर धाव मिळते. अवांतर धावेनं धावसंख्या फरकार पोहोचते 16 या आकड्यावर. पुन्हा एकदा पहिला चेंडू. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ करेल गोलंदाज अमोल. स्ट्रायकिंगला फलंदाज जहूरला पाहू शकतायत. जहूरला मात्र चेंडू समजलाच नाहीये. चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी आली होती. शफल होऊन न खेळता कडेकडे खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू सापडलाच नाहीये. निर्धाव मध्ये परावर्तित केलाय अमोलनं. अमोल एक कसलेला गोलंदाज त्याची छापताना हा चेंडू डॉट करताना मात्र दाखवून दिलाय. खेळाडू इतिहास किती मोठा आहे यापेक्षा खेळाडू वर्तमानात कशा पद्धतीने खेळतो हे खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे. नाईस बॉल. फुरल यांचा चेंडू
डॉट बॉल. दॅट्स अ क्वालिटी इन टेनिस क्रिकेट. दॅट्स अ क्वालिटी इन क्रिकेट. एक पाहिलं आपण तर लेदर क्रिकेटमध्ये यॉर्कर लेंथ चेंडू पाहायला मिळत असतात. तो चेंडू पाय थोडासा जड असतो, परंतु टेनिस क्रिकेट वेट पाहिला तर 120 ग्रॅम 122 ग्रॅम. आणि या चेंडूला यॉर्कर लेंथ टाकणं एक कलात्मक मात्र एक मोठी खूबी म्हणावी लागेल. षटकातील तिसरा चेंडू असेल आणि बिगाबाई यांचं आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. उमेशजी पष्टे उर्फ बिगाबाई, वेलकम वेलकम, सुस्वागतम. आणि या ठिकाणी यस विकेट. फलंदाज बाद. बॅक टू पवेलियन. गेट डीजे. थँक्यू. 3 चेंडूचा खेळ झालाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. 15 चेंडूचा खेळ सांख्यिक झालाय. धावसंख्या फळकावर 16 वर आहे. धावा जेवढ्या गतीने यायला हव्यात तेवढ्या येत नाहीयेत. मोठ्या फटक्यांपासून अमोलनं मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये दूर ठेवले. पहिल्या 3 चेंडूमध्ये एकच धाव, ती सुद्धा अवांतर आली होती. चौथा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या आतापर्यंत अमोलनं आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून, परंतु त्या सुद्धा आव्हान दिले आहेत. लगातार 2 बॉल डॉट काढले, त्यानंतर विकेट काढलेली आहे. बॅटमधनं धावा येत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी धावसंख्या कमी राहते. ती 17 या धावसंख्येवर. सांख्यिक 15 चेंडू आणि धावसंख्या 17 आहे. 3 चेंडू अजूनही बाकी राहतात तिसऱ्या ओव्हर मधील. चौथ्या चेंडूवर व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा सुद्धा पंधांकडनं येतोय. जास्त इलिव्हेशन चेंडूला देतोय आणि तेवढ्या फ्लाईट ते डिलिव्हरी टाकण्यासाठी पेस वाढवतो आणि पेस गतीच्या नादामध्ये दिशेला मात्र या ठिकाणी नियंत्रण आणत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. तिसरी धाव अवांतर मिळते. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या तरी विकेट काढलेली आहे. धावसंख्या 18 वर. रन रेट रोखून ठेवलेला आहे. दबावाखाली आणले. खऱ्या अर्थाने दबाव फलंदाजांवर आहे, परंतु गोलंदाज दबाव घेतोय. षटकातील चौथा चेंडू असेल. फसावलाय. चांगला चेंडू हाताळा गेला. स्लोअर वनचा वापर केलाय, परंतु कॅच होत नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. 2 धावा मात्र मिळतात. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये झोन मध्ये चेंडूला तटवल्यानंतर धाव फलक मात्र पोहोचतोय. आकडा येतोय धाव संख्येचा 20 या धाव संख्येवर. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहू शकतायत. प्रणित नॉन स्ट्राईक एंडला. उत्तम. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय अमोल. आणि आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचे हात समांतर. धाव अवांतर. अवांतर धावेनं धावसंख्या फळकावर मात्र वाढून पोहोचते. आकडा येतोय धाव संख्येचा 21. 21 या धावसंख्येवर. व्ही शेप मधनं बॉल निघत काढण्याचा प्रयत्न होत नाहीये. चेंडू सरळ व्हाईट बॉलच्या दिशेने जातोय. आउटस्विंग, परंतु चेंडू होत नाही तेवढा तो जास्त आउटस्विंग व्हाईट बॉल रूपाने होतोय. त्या ठिकाणी पाहिलं आपण तर धाव घेण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट स्ट्रेट धावचा फटका आहे. सिंगल धाव मिळते आणि या सिंगल धावेनं धाव फलक मात्र पोहोचतोय. आकडा येतोय तिसऱ्या ओव्हर मधील 5 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना 22 या धावसंख्येवर. अंतिम चेंडू हाताळला जाईल तिसऱ्या ओव्हर मध्ये अमोलच्या माध्यमातून. फार काही मोठी धावसंख्या दिली नाही. अमोल यांनी 5 चेंडूमध्ये कुठलाच चौकार कुठल्या फलंदाजाला आतापर्यंत त्या ओव्हर मध्ये ठोकता आलेला नाहीये. ना प्रणितला ना उत्तम यांना. लेफ्ट हँड बॅट्समन उत्तम तयार बॅटिंग स्टँडवर पाहू शकतायत. सिनियर खेळाडू आहेत. आपला अनुभवपणा लावतील या मॅचच्या माध्यमातून. या ओव्हरच्या षटकातील चेंडूवर षटकातील अंतिम चेंडू. नाईस बॉल. दॅट्स टॅलेंटेड बॉल. टॅलेंटेड गोलंदाज. काय पाहिलं तर याला टॅलेंट लागतं. अगदी सुरेख चेंडू मात्र बॅटच्या रडार मधून जवळून काढून आउटस्विंग केला गेलाय आणि स्लोअर बॉल टर्न करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. ही क्वालिटी फार हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या गोलंदाजामध्ये पाहायला मिळते. पात्रा ऐकत राहा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत डीजे जॉकीला संधी. कमांड डीजे.
ट्राय करीच आणि अगदी चॅम्पियन ट्रॉफीची आठवण करून देतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवर महेश मात्र येतोय. एक चांगली हाईट आणि चांगली फाईट देण्यासाठी तयार असलेला खेळाडू. चॅम्पियन ट्रॉफीला अनेक प्रेक्षक हजारो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला खेळाडू. आपण पाहिलं होतं चॅम्पियन ट्रॉफी मध्ये गाजला होता षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, अप्रतिम मात्र भूमिकेमध्ये आणि मालिकावीरच्या कॉम्पिटिशनला टू व्हीलरच्या बाईकला विशाल वल्टेच्या सोबत मात्र पाहिला होता. नाईस बॉल, सुरेख चेंडू, क्विक कर्वनचा वापर, चेंडू मात्र इन स्विंग केलाय. चेंडू तेवढ्या मात्र फ्लाईट मात्र दिली नाहीये. चेंडू अचानक मिडल झालाय आणि स्टंपच्या बाजूतून मात्र चेंडू या ठिकाणी काढून घेतला गेलाय. दबावाखाली आणलं गेलंय अमोलनं. तिसऱ्या ओव्हरमध्ये चौकार षटकार बसले नाहीत आणि अंतिम हाणामारीचे 5 चेंडू बाकी राहतात अंतिम षटकातील. या 5 चेंडूंमध्ये 2 ते 3 षटकार ठोकले गेले तेव्हा कुठे फायटिंग स्कोर येईल लढण्याकरिता सारथी संघाला. महेशकडनं षटकार दुसरा चेंडू. दुसऱ्या चेंडूवर विकेटला संधी. कॅच सुटली गेली आहे. 2 धाव मिळतील का? एक सिंगल धाव घेतात. 3 क्षेत्ररक्षक असताना कॅच सुटला गेलाय. धावसंख्या 1 ने वाढून पोहोचते. आकडा येतोय आतापर्यंत सारथी संघ पोहोचलाय 20 चेंडूंमध्ये 23 या धावसंख्येवर. त्या 23 धावा करताना गडी बाद झालं. एकंदरीत 4 विकेट जाताना फक्त 23 धावसंख्या फळकर आली आहे. मॅच लो स्कोरिंग होते की मॅच फायटिंग स्कोरला येते. 30च्या आतमध्ये 30च्या आतमध्ये धावसंख्या राहिली तर लो स्कोरिंग राहील. 35 प्लस झाली तर मात्र फायटिंग स्कोर असेल. सामना रंगतदार. 4 चेंडू बाकी. षटकातील तिसरा बॉल. अंतिम षटक पाहू शकतायत. एक चांगला चेंडू हाताला गेला होता. चेंडू बॅटच्या रडारमध्ये तेवढाच आला नाही. शॉर्ट मिड विकेटला एक धाव करतोय. दुसरी धाव रिस्की आहे आणि इथे मात्र जातोय. पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय विकेट. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. 5व्या विकेटचं पतन. तर पहिला आपण या ठिकाणी विकेटचं टार्गेट ठेवलंय कोणे संघानं आणि विकेट ज्या वेळेस हवे होते त्या वेळेस प्रत्येक ओव्हरमध्ये निघालेले आहेत आणि म्हणूनच धावसंख्या रोखली गेली. दबावाखाली आणलं गेलंय. धावसंख्या आतापर्यंत 24 वर आहे. अंतिम षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी राहतात. डेड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. अनिर्णित चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. षटकातील चौथा चेंडू महेशच्या माध्यमातून दाखवला जाईल. षटकार चौकार येणार का सारथी संघाच्या फलंदाजाकडनं? जितेच्या बॅट मधनं क्लास कव्हरचा फटका आहे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर दुसरी धाव पूर्ण झाली आहे. क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय आणि 1च्या ठिकाणी 2 धाव मिळालेले आहेत. धाव फलक पोहोचतो या 2 धावांनी. आकडा येतोय 26 या धावसंख्येवर. अंतिम षटक चौथा हाताळतोय महेश. 4 चेंडू हाताळले. 4 चेंडू मध्ये 1 विकेट काढली आहे आणि 4 धावा खर्च केलेले आहेत. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. 26 धावसंख्या. षटकार ठोकला तर 32 होईल. डॉट केला तर 26 वर राहील. मोठ्या फटक्याची एक मोठा फटका किंवा एक की 2 मोठे फटके. 2 बॉल यादगार राहतील सारथी संघाला. नाईस बॉल. चांगला चेंडू परंतु थोडं इलिव्हेशन दिलंय. असं वाटलं होतं की चेंडू आउट स्विंग केला जाईल परंतु चेंडू त्या पद्धतीनं तेवढा आउट स्विंग जास्त झाला आणि निश्चित स्वरूपाने टप्पा अचूक पडायला हवा होता गुडले स्पॉट वरनं. ते मात्र झालं नाही आणि पंचांनी ऍक्युरेट हेरलं आणि व्हाईट बॉलचा इशारा घोषित केलाय. 2 बॉल बाकी राहतात. 2 चेंडू मध्ये धावा किती येतील? 5 येतील की 10 येतील याकडे सारशीकरांचं लक्ष लागलंय. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. डीप लॉंग ऑन झोनला लॉंग ऑफ झोनला चेंडू फील्ड होता राहिला. थ्रो फसला होता. कव्हर केलीये. 2 धावसंख्या फळकावर येते या चेंडूवर. 5 चेंडूचा खेळ समाप्त. आकडा येतोय 29. 29 धावसंख्या झालीये आणि शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहतोय. षटकार आला तर मात्र फायटिंग स्कोर बनेल अन्यथा लो स्कोरिंग मॅच राहील. सकाळचं वातावरण आहे. चेंडू तेवढासा बॅटवर येत नाही. बॅटवर येताना तो स्कीड होतोय. तेवढीशी चेंडूवर मात्र या ठिकाणी चेंडू रडार मध्ये यायला तेवढंच टायमिंग जमत नाहीये. थंड वातावरण आहे आणि त्याचा परिणाम मात्र धावसंख्येवर होत आहे. आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव मिळेल का? तर दुसरी धाव मिळत नाहीये.
षटक समाप्त होत आहे. 4 षटकांची इनिंग, पहिली इनिंग आपण या ठिकाणी पाहिलीत आणि धावसंख्या उभारली गेली ती सारशी संघाकडनं 30 या धावसंख्येवर. अजूनही पाहिलं तर दुसऱ्या इनिंग मध्ये अटॅक केला जाईल. पात्र ऐकत्रा शिवकृपा मित्र मंडळ गातेस खुद भव्य आयोजन 1 लाखाची ट्रॉफी. सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाऊया. यस, नेक्स्ट मॅच आबिडगर वर्सेस कोणसई. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करता यायचंय. कोणसई संघाचा कर्णधार, पहिली इनिंग समाप्त झाली आहे. आपण टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये. आणि आबिडगर संघाचा कर्णधार, पहिल्या इनिंग नंतर टॉस केला जातो, हा नियम या स्पर्धेचा. आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय आणि या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या डिग्निटरीज मान्यवरांना. माननीय विनोद मोकाशी. बघूया काय घडेल. सामन्याची चुरस रंगत पाहायला मिळेल. कोणसई संघाचा कर्णधार आणि आबिडगर संघाचा कर्णधार. आपल्याला अंतिम पुकार टॉस साठी यायचंय. कोणसई कॅप्टन आलेले आहेत, आबिडगर कॅप्टन. आपण सुद्धा टॉस कॉमेडी बॉक्सच्या समोर पोहोचायचं आहे. आबिडगर कर्णधार कॉमेडी बॉक्सच्या समोर आपण त्वरित पोहोचायचं आहे. बी फास्ट. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय विना विलंब. 400 टीम. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. क्षेत्ररक्षण आपलं लागलं पाहिजे. आपण मीटिंग घेऊ शकत नाही मैदानाच्या आतमध्ये. सोशल डिस्टन्सिंग राखून ही स्पर्धा खेळवली जाते. 400 टीम, नो मीटिंग. चला बॅट्समन फास्ट घाई करायची आहे. बॅट्समन कोणी टीम घाई करायची फास्ट. बी फास्ट. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर फक्त तुमच्याकडे 20 सेकंद असतील क्षेत्ररक्षण लावण्यासाठी, मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी. आणि 1 मिनिटामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण लावलं जाईल. याची नोंद घ्यायची आहे. बॅट्समन आपण त्वरित सर्कलच्या आतमध्ये सारशी संघाने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. चलो फास्ट फास्ट फास्ट. अमोल मैदानामध्ये येतोय आणि अमोलच्या साथीला राजेश वल्टे बिगिनर. बघूया सामना रंगतदार पाहायला मिळेल. गुड मॉर्निंग क्लबचे सदस्य आहेत राजेश वल्टे. एक डेंजर बॅटिंग. मागच्या सीझनला चॅम्पियन ट्रॉफी कोण विसरणार. लांब लांब षटकार अमेझिंग गाजवली होती. मोस्ट प्रीमियर लीग भन्नाट बॅटिंग. अगदी कुडूस असो चिंचगड असो. मान्य मनोज वल्टे यांना विनंती असेल आपण व्हीआयपी डॅश मध्ये विराजमान व्हायचंय. लीजन क्रिकेटर मान्य मनोजी वल्टे साहेब, प्लीज वेलकम. पाहूया मॅच मध्ये सामना रंगतदार. दिनेश बॉलिंग मार्कवर पाहू शकतायत. सारशी संघाच्या आणबाण षटकासाठी लढेल. धावसंख्या गरज आहे ती विजयाकरिता 31 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु फाईट देण्याचा प्रयत्न केला जाईल. बी फास्ट. घाई करायची आहे. तर मॅच कडे जाऊया. पहिला चेंडू सागर पाटील. आपण व्हीआयपी कक्षाकडे यायचंय. क्लास खेळायचा फटका क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. पहिला बॉल डॉट बॉल. नितीन शिंदे खूप मेहनत घेताना स्पर्धेला अगदी तन मन धन लावून या स्पर्धेला मेहनत घेतात संपूर्ण दिवसभर. स्पर्धा हे खरं कर्तव्य आहे. म्हणजे कर्तव्य ते पार पाडतात क्रिकेटसाठी. नाईस शॉट. गॅप काढलाय. नो चान्स. ना वंडरफुल बॅटिंग यार. अमेझिंग. क्रिकेटचं अफाट सौंदर्य वाढणारा फटका आहे. सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. कालच्या दिवसामध्ये दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला. मिली सारखा एका नवीन रायझिंग गोलंदाज ज्यानं अप्रतिम हर्षद होंडेला बाद केलं. हर्षद होंडेंचे षटकार पब्लिकला पाहायला मिळाले. फैजन यांची अमेझिंग बॅटिंग पाहायला मिळाली. आणि शिवतेज चिंचगड संघाचं अमेझिंग मात्र गेम प्लॅनिंग आणि प्रसादची बॅट मात्र तळपली होती. लगातार 4-4 षटकार कालच्या दिवसामध्ये झाले. हे मैदान खऱ्या अर्थानं प्रत्येक सामना गाजणारं मैदान आहे. असा एकही सामना झाला नाही की तो वन साइड असेल. प्रत्येक सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत गेला. प्रत्येक सामना शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या तो चेंडू पर्यंत गेलेला आहे. ही मजा कालच्या दिवसामध्ये आजमावायला मिळाली. धावफलक जर पाहिला आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 ही धावसंख्या लागली आहे.
षटकातील चौथा चेंडू हाताळत गोलंदाज बॉलिंग मार्फत दिनेश स्ट्राइक एंडला फलंदाज पाहू शकतायत अमोल एक टेक्निकल बॅट्समन एक जबरदस्त ज्यानं अनेक क्रिकेटची सेवा केली आहे तब्बल 18 ते 20 वर्ष क्रिकेट खेळतोय आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडे येतोय अतिरिक्त धाव मात्र हाताळी गेली आहे अगोदर ऍक्शन मात्र दाखवली रिव्हर्स स्वीपची आणि गोलंदाजाने चेंडू मात्र भिरकवला तो व्हाईट बॉलच्या दिशेनं धावसंख्या मात्र पोहोच दिली ती 6 वर 31 धावांचं आव्हान आहे 6 धावसंख्या अवघ्या 3 चेंडूमध्ये झालेली आहे पॅनल स्वीप नजाकत आहे शॉट मध्ये अमेझिंग बॅटिंग सीमारेच्या बाद चौकार थँक्यू आणि मान्यवरांचं आगमन झालं आपलं हार्दिक अधिक स्वागत वेलकम वेलकम सुस्वागतम सामन्यामध्ये चुरस आहे कालच्या दिवसामध्ये आपण राहुल आयरेला पॅनल स्वीप मारताना पाहिलं होतं आज अमोलला पाहतायत रिव्हर्स स्वीप अटॅम्प्ट केले आता म्हणजे कॅच दी लाईव्ह विकेट फलंदाज बाद बॅक टू पवेलियन जे डीजे पहिला आदरा मोठा आदरा अमोल मात्र एक चौका टोकून बाद झालेले आहेत परंतु संघाची धावसंख्या चांगली असताना विकेट जातीये 5 चेंडूत 10 धावा कव्हर केलेले आहेत 31 धावांचं आव्हान असता विजयाकरिता आता मात्र गरज असेल 21 धावा तिच्या स्वरूपानं 21 धावांची सामना रंगतदार आहे मैदानामध्ये मिस्टर डेंजर महेशची एंट्री होते मागची सीझन चॅम्पियन ट्रॉफी 1 लाखाची स्पर्धा 9 चैतन्य स्फोट गांधेकरांचं भव्य आयोजनच्या स्पर्धेला या फलंदाजानं प्रत्येक मॅच मध्ये अनेक गोलंदाजाचा मात्र कर्दनकार बनला होता लांब लांब षटकार आजही ते आठवतायत हवेपार षटकार ठोकला होता या फलंदाजा रेकॉर्ड केलं होतं सुरेख फटका करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर ठोकण्याचा प्रयत्न झाला होता बुंदेल चेंडू ब्लॉक होल चेंडू काढून घेतला सीमा रेषा पार दमदार चौकार या डीजे थँक्यू या चौकारानं धावसंख्या मजबूत झाली आहे मजबूत तर झाली या चौकारानं मात्र सामन्याकडे मात्र अटॅक जो आहे तो मात्र जोमानं वाढलाय सामन्याकडे नजर मात्र तेवढी मात्र मोठी झाली आहे सामना जवळ खेचून घेण्याच्या तयारीमध्ये कोणी संघ उभा ठाकलाय 31 धावांचं आव्हान असताना पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आलेल्या आहेत आंबेडकर वर्सेस कोणचे टॉस होतोय टॉस बॉक्स मध्ये आंबेडकर कॅप्टन आलेले कोणचे कॅप्टन आलेले टॉस साठी मी आमंत्रित करतो मान्यवरांना मान्य विनोदजी मोकाई साहेबांना आपण टॉस साठी यायचंय शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द आयोजित 1 लाखाची स्पर्धा 1 लाख प्रथम पारितोषिक ट्रॉफी असलेली स्पर्धा आहे आणि विनोदजी मोकाई साहेब यांच्या हस्ते टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाते नरेश साने मान्यवरांना घेऊन जाताना टॉस बॉक्स मध्ये पाहू शकतायत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या स्पर्धेला मोनात मदत करणार व्यक्तिमत्व विनोदजी मोकाई साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना पाहतायत संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय माननीय विनोदजी मोकाई साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होताना ही स्पर्धा लाईव्ह आहे ही स्पर्धा केबलवर टीव्हीवर लोक घर बसल्या पाहतायत आणि म्हणूनच या ठिकाणी चांगलं आयोजन करण्यात आलंय आणि पब्लिक करिता युट्यूब आणि केबलची व्यवस्था मंडळानं केली आहे सुरेख स्क्वेअरकरचा शॉर्ट पॉइंट डिझन मध्ये एक धाव कंप्लीट होती दुसऱ्याचा प्रयत्न होत नाही क्षेत्ररक्षक चेंडू मात्र कलेक्ट करतोय धाव फलक 1 धावेने वाढून पोहोचतोय 11 येतोय 31 धावांचं टार्गेट असताना 15 या धावसंख्येवर 7 चेंडू 15 धावा चांगल्या रनरेटने वाटचाल करणं खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये रनरेट आला तर मात्र चेसिंगला सोपा पडत असतो सामना त्या अनुषंगाने 7 चेंडू 15 धावा 50% धावसंख्या 7 चेंडू मध्ये कव्हर केली आहे कोणत्याही संघाने टॉस जिंकलाय फिल्डिंग घेतली आहे सुरेख मात्र चेंडू तटवला गेला थर्ड मॅन रिझल्ट बॅकवर्ड डीप पॉइंट मध्ये मात्र चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार कोणत्या संघाचा रुपेश मोकाशी अजय मोकाशी पंडित नाईक आपलं हार्दिक स्वागत आपलं व्यासपीठावर यायचंय आंबेडकर थँक्यू डीजे आंबेडकरचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सुशांत भोईर अतुल गोतारने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत
तिसऱ्या चेंडूवर मिस टायमिंग शॉट हवेमध्ये चेंडू काय घडेल मिड विकेटला चेंडू येतोय कॅच सुटलाय 2 धावा कंप्लीट होत आहेत फलंदाज महेशच्या बॅट मधनं चांगल्या चित्त्याच्या चपळाईनं आणि मॅच मध्ये जीवतोड मेहनत काय हे सुद्धा दाखवून देत आहेत या ठिकाणी क्षेत्ररक्षक सारथी संघाचे धावसंख्या फलकावर पोहोचलेली ती 21 वर सामना खेचून ठेव आता मात्र धरलाय तो कोणी संघानं विजयाकरिता फक्त 10 धावांची गरज आहे षटकातील चौथा चेंडू हर्षदच्या माध्यमातून गरीबी में आटा गेला धावसंख्या कमी आहे त्यामध्ये आव्हान धावा देतोय वाईट बॉल टाकला गेलाय धावसंख्या 22 वर पोहोचते विजयाकरिता आता मात्र 9 धावांची गरज आहे संघर्ष लो स्कोरिंग मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना नेणं हा खरा संघर्ष आहे षटकातील चौथा चेंडू चौथ्या बॉलवर स्लॉक स्वीपचा फटका चेंडू येतोय बाउंड्री लाईन कडे काऊ कॉर्नरला फील केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या मिळत आहेत क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की चेंडू बाउंड्री लाईन कडे गेलाय परंतु चेंडू त्याच्या डोक्यावर वर उडत होता आणि धावसंख्या फलकावर 2 न वाढून पोहोचते आकडा येतोय 24 या धावसंख्येवर जबरदस्त क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतायत परंतु धावा महेश मात्र 2-2 धावा घेतोय आणि सामना जवळ करतोय धावफलक पोहोचतोय 24 वर आकडा मात्र मोठा झालाय सामना जवळ आलाय विजयाकरिता 7 धावांची गरज आहे अवघ्या 7 धावांची गरज कोणी संघाला यापुढे सुद्धा सामना एक जबरदस्त पाहायला मिळेल अबिडगर वर्सेस कोणसई खेळ खलास या ठिकाणी मात्र पाहिलं तर षटकार गेलाय कॅच सुटलाय थँक्यू डीजे कॅच झाला असता परंतु हातामध्ये चेंडू पडून मात्र तो षटकाराकडे परावर्तित केला गेलाय आणि या षटकाराने धावसंख्या फलकावर पोहोचते तब्बल 30 या धावसंख्येवर एका धावेची गरज आहे सामना एकतर फिरला होता अजून 2 षटक बाकी आहेत आणि 13 चेंडू एका धावेची गरज आहे सामना वन साइड खेचला गेलाय सुरस लागली मॅच मध्ये अमेझिंग बॅटिंग महेशच्या बॅटमधनं मागच्या वर्षीचा फॉर्म पुन्हा एकदा दाखवलाय आणि विजयाचं मात्र या ठिकाणी धाव घेतली ते 12 चेंडूंमध्ये 31 धावा चेस केलेल्या आहेत गुड लक या मॅच मध्ये सेकंड राउंड साठी मी पुणे संघाला बेस्ट ऑफ लक देतो या स्पर्धेला आपण सारथी संघ आला हार्ड लक टू कोई बात नहीं क्रिकेट है आज आप हारे हो अगली टूर्नामेंट में अच्छा परफॉर्मेंस दिखाओगे ये क्रिकेट है आज तुम्हारा दिन नहीं है एक दिन तुम्हारा भी आएगा बेस्ट ऑफ लक